ज्यांनी आईवडिलाला सांभाळलं त्यांना पंढरपूरला जाण्याची गरज नाही हो. पंढरपूरचा पांडुरंग त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आपली माय बिचारी गरीब असू द्या, फाटक्या लुगड्यातली असू द्या, मळक्या साडीची असू द्या, पत्र्यात राहणारी असू द्या, पण ती आपली माय आहे. तिच्याकडे जे प्रेम आहे ना, ते प्रेम जगात कुठेच नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. बसलेल्या माऊलींनं आपली माहेरातली माय आठवा. ज्या आईने आपल्याला जन्म दिला ना, ती आई आठवा आपली. गरीब असेल बिचारी, पत्र्याच्या घरात राहणारी असेल आईचा पदर एखाद्या वेळेस मळका. गावाकडची आई आहे ना आपली, खेड्यात राहते ना बिचारी, तिचा पदर मळका असेल, तिची साडी जुनी असेल, त्या साडीचा पदर जुना असेल, पण त्या पदरात जे प्रेम आहे ना, ते प्रेम तुम्हाला कोट्याधीश रुपयात सुद्धा मिळणार नाही गड्या. किती कोटी रुपये असू द्या, आईच्या पदरातलं प्रेम, आईच्या कुशीतलं प्रेम मिळणार नाही महाराज कुठे तुम्हाला. 10-10 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या शेतात रोजानी जाणारी आई असते आपली. 15-15 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या शेतात रोजानी जाणारी आई असते. दुसऱ्याच्या घरचे भांडे घासले हो आपल्या आईने, दुसऱ्याच्या घरचे कपडे धुतले हो आपल्या आईनं. पण माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे ही प्रत्येक आईची इच्छा आहे. माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे. एखादी मुलगी जर दिवाळीला गेली ना माहेरी, तर त्या मुलीला माहेरी गेल्यानंतर साडी घ्यायला आईच्या पिशवीमध्ये 500 रुपये सुद्धा नसतात हो. जा आणखीन बी खेड्यापाड्यात तुम्ही, त्या आजीच्या त्या माईच्या कमरेला एक छोटीशी पिशवी असते. सहज आपल्या आईनं त्या पिशवीमध्ये हात घालावा. असतील गड्या माझ्या मुलीला साडी घ्यायला याच्यामध्ये 500 रुपये, पण नाही सापडत महाराज. दिवाळी होते, मुलगी आईला म्हणते, आई जाऊ का ग, मी आता जाते ग, जावा लागल मला आता सासरी, जाऊ दे मला सासरी. आई म्हणते, बाई जाशील ना, राह एक दिवस. नाही जावा लागेल. हे आई, मी अपेक्षा ठेवली नाही बरं तुझ्याकडे साडीची. नसतील तुझ्याकडे पैसे राहू दे, नको मला साडी, काय अडचण नाही. नको देऊ आई मला साडी, काय अडचण नाही, नकोय. माझ्या तिला माहिती आहे मुलीला माझ्या आईची गरिबी हो, म्हणून माय म्हणते नको, तसं नको जाऊ बाई, पिशवी रिकामी नाही गेली पाहिजे, तुला काही नाही काहीतरी दिलं पाहिजे ना मी. मुलगी म्हणते, नको आई, नाही, काही ना काहीतरी तुझ्या पिशवीत मी टाकल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये जाते, छोटासा डब्बा पाहते असा साखरेचा. त्या आईला वाटलं साखरेच्या डब्यात कधीतरी 10 रुपये ठेवलेले असतील, मी टाकेल मी मुलीच्या पिशवीत. साखरेचं टोपण उघडते डब्याचं, 10 रुपये सुद्धा मिळत नाही. तू इतकी गरीब प्रपंचातली माय असते एखादी, पण माय असते कड्या. माहेरात माय जर जिवंत असेल दादा, तर माहेरातली पिशवी कधी रिकामी जात नाही. आई वडिलांना सांभाळा. नाही ना माय नसल्यानंतर मायची किंमत कळते दादा. इतका कीर्तन सांगतो महाराष्ट्रात, तालुका जिल्हा माझा कीर्तनाचा शिल्लक नाही. पण मी 6 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेलेली. असा दिवस नाही की आईची आठवण येत नाही. पण दादा जोपर्यंत आहे नाही तोपर्यंत सांभाळा राव, प्रेम करा आपल्या आईवरती. ते तुम्हाला खुशीत घेईल, तुम्हाला पदराखाली घेईल गड्या. माईचा पदर या जगातल्या बऱ्याचशा मुलांना भेटला नाही दादा. तुम्हाला भेटला असेल तर तुम्ही भाग्यवान आहेत. जनाबाईचा पदर लहानपणीच गेला महाराज. माय नव्हती म्हणून दारात बसली होती जनाबाई. ऐका भाविक, रोज सांगतो महाराज मी कीर्तनात, रोज सांगितलं पाहिजे आईवडिलांना सांभाळा. कीर्तनात एखादा माणूस जरी बदलला ना महाराज, तरी आपल्या प्रवास सफल झाल्यासारखा आहे. माझं गाव इथून 500 किलोमीटर, मी बीडला राहतो, पण मला असं वाटतंय गड्या 500 नाही 1000 किलोमीटरवरच्या माणसाला सुद्धा हा संदेश पोहोचला पाहिजे महाराज. हे कीर्तनाची तळमळ आहे, ही अंतःकरणातली शुद्ध भावना आहे दादा, माझ्या शुद्ध भावना आहे. लहानपणी माई गेली म्हणून जनाबाई दारात बसली होती. भाविक ऐका, पहिल्या चरणासाठी पाठीमागून बाप आला आणि बाप म्हणले, बाई जने काय करते ग? काही नाही बाबा, बसले बाबा. आषाढीच्या दिंड्या अशा दारातून चालल्या होत्या. जाणाऱ्या दिंड्या जनाबाईंनी पाहितल्या. जशा पाहितल्या ना, बाबाला प्रश्न केला, बाबा हे लोक कोण आहेत? तो बाप म्हणला, ग जने
हे वारकरी आहेत. बाबा कुठं चालले वारकरी? म्हणे पंढरपूरला चालले. काय हो बाबा त्या पंढरपूरला? म्हणे माहीत नाही. नाही ना. मग ऐक. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. ओ विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. अगं जने, या विश्वाचा बाप, या जगाचा पाटील, जगाचा मालक पंढरपूरला राहतो. जनाबाई म्हटली बाबा मग त्याच्या दर्शनाकरता मला नेता का हो तुम्ही? बाप म्हटला नेतो ना. जने, देवाकडे जात असताना पायी चालावं लागतं. देवाकडे जात असताना नामस्मरण करावं लागतं. टाळी वाजवावे, गुढी उभारावे, वाट ही चालावी पंढरीची. बाई, नामस्मरण करावं लागतं, टाळी वाजवावं लागते, आनंद घ्यावा लागतो. बाबा वाजवते ना टाळी, करते ना नामस्मरण, घेऊन जाता का बाबा मला? हो बापाने घ्यावं. ऐका भाविक, जनाबाईला घ्यावं. दरमजल दरकोस, दरमजल दरकोस, दरमजल दरकोस करत पंढरपूरला न्यावं. पंढरपूरला गेल्यानंतर जनाबाई म्हटली बाबा, ज्याचं वर्णन करत होते, ज्याच्याबद्दल बोलत होते, तो कुठे? म्हणे जने, तो विठेवरी उभा आहे. किती दिवस झाले बाबा? योगी 28 विठेवरी उभा. जने, हे लोक दिसतात ना, हे त्याच्याच दर्शनाकरता आले. का हो बाबा, त्याचं दर्शन आपल्याला करता येईल का? बाप म्हणला बाई येईल करता, पण वेळ लागेल. आपण त्याच्यापेक्षा एक काम करू. काय? आपण जाऊ घरी आता आणि आपण 6 महिन्याने येऊ. 6 महिन्याने छान दर्शन होईल. आता काय गर्दीत. पण जनाबाई म्हटली नाही बाबा, तुम्हाला जायचं असेल गावाकडं तर तुम्ही जा, मी काही येणार नाही. काय सुंदर आहे. बाप म्हणला अगं गावाकडे जावं लागेल, प्रपंचातली माणसं आपण, गावाकडे काम आहे आपल्याला. जनाबाई म्हटली बाबा आता मला प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये टाकू नका. तुम्हाला जर गावाकडे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता बाबा, मला गावाकडं नको नको नको. बाप म्हणला अगं राहणार कुठे? म्हटली त्याची काळजी करू नका. खाणार काय? त्याची काळजी करू नका. झोपणार कुठं? त्याची काळजी करू नका. पण बाप म्हणला ए जने, एक काम कर, 6 महिन्याने घ्यायला तुला परत येतो मी. तू थांब, काय अडचण नाही, तू ऐकणार नाही, बाला अट्टे तुझा, थांब, 6 महिन्याने घ्यायला परत येतो. जनाबाई म्हटली 6 महिन्याचं काही होईल, तुम्हाला आत्ता जायचं असेल तर जा बरं.